नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालंय। मुख्यमंत्र्यांचे अनधिकृत बॅनर लागलेत, गुन्हा दाखल करणार का असं अनिल परब यांनी म्हटलं, तर भावेश भिंडेच्या होर्डिंगवर कुणाचे बॅनर होते याची माहिती घेणार असं उदय सामंत यांनी म्हटलंय। तर सर्वच जण अनधिकृत होर्डिंग लावतात, इथल्या कुणालाच बोलण्याचा अधिकार नाही असं मनीषा कायंदे यांनी म्हटलंय। माझं म्हणणं असं आहे, आज अख्ख्या मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांचे विदाऊट परमिशन होर्डिंग लागली आहे। मी आणि मुख्यमंत्री दोघेही नागरिक आहोत, दोघांनाही कायदा समान आहे। जर माझ्यावर गुन्हा दाखल झालाय तर हा जो विद्रुपीकरणाचा गुन्हा आहे हा त्यांच्यावर आपण दाखल करणार आहात का? फक्त म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे की तुमच्या मागणीला कुठेही मी नाकारत नाही। आजच्या आज ते निर्देश दिले जातील, परंतु भिंडे नामक जे जेलमध्ये आहेत त्यांची देखील जी काही 60-62 होल्डिंग होती त्याच्यावर देखील कोणाकोणाचे फोटो लागलेले होते, कोणाकोणाचे वाढदिवसाचे फोटो होते, कोणाचे सत्काराचे फोटो होते, त्याची देखील माहिती घेतली जाईल आणि त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल। माझं म्हणणं इथे बसलेले आपल्याला कोणालाच याच्यावर चर्चा करण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण आपण सगळेजण अनधिकृत होर्डिंग्स सगळे आपले कार्यकर्ते लावतात, आपले चेहरे मग सगळ्यांच्या मग इथे बोलायचं